हैदराबादच्या निजामाबद्दल ऐकलेले आहे आणि नेमकं काय झालं हे पण बऱ्याच जणांच्या लक्षात आलेले आहे. भारत स्वतंत्र झाला, पण तब्बल जवळपास 1 वर्ष 1 महिना 2 दिवस एवढ्या फरकाने आपला मराठवाडा स्वतंत्र झाला. त्याचं कारण काही संस्थानं भारतात विलिनीकरण व्हायला तयार नव्हती आणि त्यामधलं एक हैदराबाद संस्थान होतं आणि या हैदराबाद संस्थानामध्ये आपलं गाव देखील येतं मुलांना. बऱ्याच जणांनी एक 370 नावाचं कलम ऐकलं होतं 10-15 दिवसापूर्वी. थोडक्यात या 370 कलम मध्ये काश्मीरला काही अधिकार प्राप्त झाले होते, कोणी तिथे जमीन विकत घेऊ शकत नव्हतं दुसरे. तर ते 370 कलम तुम्हाला खोटं वाटेल, आपल्याला देखील लागू होणार होते. जैसे थे नावाचा एक करार झाला भारत स्वतंत्र झाल्यानंतर. स्टील स्टे म्हणतात त्याला इंग्लिश मध्ये. जैसे थे, ज्या संस्थानिकांना कुठल्याही विलिनीकरणात जायचं नव्हतं, त्यांना जर तसंच थांबायचं असतं तर त्यांचे अधिकार त्यांना द्यायचे होते. ते होतं 370 कलम. आणि या कलम अंतर्गत काश्मीरचा मुद्दा आता 6 महिन्यापूर्वी 370 कलम हटवलं गेलं होतं. तसंच आपल्या हैदराबादचंही झालं असतं, पण या हैदराबादचा त्यावेळेचा एक कासिम रजवी नावाचा रजाकार होता. त्याने आणि निजामाने हे 370 कलम आम्हाला नकोय असं सांगितलं आणि एका हिशोबाने आपला फायदा झाला त्याच्यात. नाहीतर हे कलम देखील आपल्या हैदराबादमध्ये लागू झालं असतं आणि आपल्या गावाला देखील लागू झालं असतं. आणि त्यामुळं हा हैदराबाद विलीन आपल्या भारतात व्हावा यासाठी जवळपास 1948ला जरी हा मराठवाडा मुक्ती दिन आपण साजरा झालाय, आपला स्वतंत्र झालाय, पण याच्या 10 वर्ष अगोदर म्हणजे 1938 पासूनच ही लढाई चालू होती. स्वामी रामानंद तीर्थ या लढ्याचे प्रमुख होते. त्या काळामध्ये राष्ट्रीय काँग्रेस आणि स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद मुक्ती असं त्या काळामध्ये नातं निर्माण झालं होतं पक्षाचं. काही पक्ष निजामाकडून देखील होते. त्यातलाच एक पक्ष होता मुलांना मजलिसे, किंवा त्याला आपल्या भाषेमध्ये म्हणतात MIM. हा पक्ष त्या काळातला 1926 पासून. त्यावेळेच्या हैदराबाद संस्थानातील युनिव्हर्सिटी तिथील 2 जणांनी हा पक्ष स्थापन केलेला होता आणि त्यांचं म्हणणं होतं की आपण निजाम हे स्टेट असंच राहू. आणि म्हणून त्यांनी रजाकार ही वेगळी संघटना त्यावेळेस स्थापन केली होती. जवळपास 2 लाख रजाकार त्या काळामध्ये पूर्ण हैदराबाद संस्थानात होते. प्रत्येक गावागावात शाखा राहायची, तालुक्यालाही राहायची आणि जिल्ह्यालाही राहायची. हे रजाकार काय करायचे, हे खाजगी सैनिक होते निजामाचे आणि हे लोकांना त्रास द्यायचे, भरपूर त्रास द्यायचे. त्या काळामध्ये हिंदू मुस्लिम असा वाद देखील झाला आणि दंगे देखील झाले. बऱ्याचशा हिंदूंना त्यावेळेस त्रास झाला. जवळपास फक्त 10,000 कागदावर नोंदी आहेत की घरं पेटविले गेली, पण त्यापेक्षाही जास्त घरं पेटविले गेली. बऱ्याच स्त्रियांवर बलात्कार करण्यात आले, त्याचप्रमाणे बऱ्याचशा लोकांना मारण्यात देखील आले. तर असे रजाकारांना सर्वजण आपल्या त्या काळामध्ये गावागावामध्ये यांच्या विरुद्ध उठाव झाले होते आणि यांचा प्रमुख होता कासिम रजवी. हा कासिम रजवी हैदराबादचा जरी असला तरी याचं मूळ गाव होतं लखनौमध्ये. तिथून हा कासिम रजवी आलेला होता. हा व्यवसायाने वकील होता. लातूरला याने बऱ्याचशा त्या काळात तिथल्या कोर्टामध्ये वकिली देखील केली होती. आणि नंतर हा कासिम रजवी निजामाकडे गेला आणि निजामाने शेवटी त्यांचं निजामाचंही स्वतःचं वाक्य, मीर उस्मान अली शेवटचा 7वा निजाम, एका कफल्लक माणसाच्या नादी मी लागलो आणि आपलं सगळं राज्य घालवलं. एक माणूस काय करू शकतो, तर हा कासिम रजवी त्यामधला होता. याच्या नादी लागून निजाम आणि या निजामशाहीचा शेवट झालेला आहे. भारतामध्ये ते विलीन जरी झाले असले तरी त्यांनी काही नमतं घेतलेलं नव्हतं आणि त्यांनी शेवटी ऑपरेशन पोलो अंतर्गत भारत सरकारला कारवाई करावी लागली आणि त्या अंतर्गत हा हैदराबाद स्वतंत्र झाला. भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये बऱ्याचशा काही गोष्टी आहेत. त्यामध्ये एक जालियनवाला बाग हत्याकांड आपण सगळ्यांना माहिती आहे. तसंच एक जालियनवाला बाग हत्याकांड या हैदराबाद मुक्ती संग्रामात देखील झालेलं होतं.
गोरटा नावाचं गाव होतं आणि हा गोरटा हत्याकांड होतं त्या काळामध्ये. पूर्णच्या पूर्ण गावावर रजाकारांनी सकाळी 11 ते जवळपास 4 वाजेपर्यंत हौदोस घातला होता. बाहेरून कड्या लावणे वाडे होते त्या काळामध्ये आणि त्या वाड्यांना आगी लावणं. जवळपास असं म्हणतात की एकाच गावात 200 लोकांना मारण्यात आलं होतं एकाच दिवशी. तर असं हे रजाकार आणि त्यांच्याकडून आपल्याला हे स्वातंत्र्य मिळालेले आहे. सगळ्या भारतामध्ये स्वातंत्र्याचा आनंद उत्सव चालू होता, पण मी सांगितल्याप्रमाणे आता तुम्ही ऐकलं असेल की जवळपास 1 वर्ष 1 महिना 2 दिवसानंतर आपल्याला स्वातंत्र्य भेटलं. त्या मधल्या कालावधीमध्ये तुम्ही तुमच्या घरावर तिरंगा पण लावू शकत नव्हते. तिरंगा जरी लावला तरी हे रजाकार तुरुंगात टाकायचे. एवढंच काय, रजाकारांना आदाब जरी नाही केला तरी तुरुंगात टाकायचे. अशी यांची ही त्यावेळेची आपल्या मराठवाड्यातल्या लोकांवर त्यांनी त्यांचं राज्य चालवलं होतं. अशा या मराठवाडा मुक्ती दिनाला आज आपण सर्वजण इथं जमलेलो आहेत. आजच्या या कार्यक्रमाला गावातील प्रतिष्ठित मंडळी, त्याचप्रमाणे काही तरुण, शालेय समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य आणि सर्व विद्यार्थी इथं हजर झाले. त्या सर्वांना आमच्या शाळेतर्फे हार्दिक हार्दिक धन्यवाद. आणि आजचा हा कार्यक्रम अध्यक्षाच्या वतीने संपला असं मी जाहीर करतो.